जय जिजाऊ मित्रांनो, मी फिरदोस शेख डिजिटल बनव यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या दर्शकांच्या काही क्वेरीज आहे, तर त्याचं आपण इथं समाधान काय, त्याचं सोल्युशन काय ते पाहूया. एक आपले दर्शक कॉमेंट करतात, समितीने अवैध ठरवलेले व हायकोर्टने जर समितीला व्हॅलिडिटी देण्यास ऑर्डर दिली तर त्या व्हॅलिडिटी सर्टिफिकेटला समोर चालून काही प्रॉब्लेम येईल का? हे बघा, जर समितीला हायकोर्टाने देण्यासाठी ऑर्डर दिली असेल आणि समितीने व्हॅलिडिटी सर्टिफिकेट दिला तर काही प्रॉब्लेम येत नाही. मात्र अनेक वेळा असं होतं, हायकोर्टाच्या ऑर्डर असल्यानंतर समिती जी आहे ती सुप्रीम कोर्टात पण जाते आणि जर सुप्रीम कोर्टामध्ये समिती गेली नसेल आणि त्यांनी तुम्हाला व्हॅलिडिटी असेल तर तुम्हाला काही अडचण येणार नाही. परंतु त्या कोर्टाची ऑर्डर वगैरे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे जपून ठेवा, म्हणजे पुढे जर कोणाला तुमच्या पिढीला काही सर्टिफिकेट व्हॅलिडिटी काढायची असेल तर मग त्रास होणार नाही. नेक्स्ट क्वेरी है, क्या मैं महाराष्ट्र में रहकर महाराष्ट्र से कास्ट सर्टिफिकेट नहीं बनवा सकती? मैंने इसके बारे में पूछा बट उनको प्रूफ लगते हैं 60 ईयर के और वो मेरे पास नहीं है. ये देखो, डोमिसाइल सर्टिफिकेट जब तुम महाराष्ट्र में 15 साल से ज्यादा अगर रहते हो तो डोमिसाइल सर्टिफिकेट मिल जाता है. लेकिन कास्ट सर्टिफिकेट का जो क्राइटेरिया है, वो क्राइटेरिया उसके लिए मानक दिनांक यानी ड्रीम डेट का जो प्रूफ है वो तुमको इसेंशियल है. जैसा SC ST अगर है तो 1950 के पहले के प्रूफ तुमको लगेंगे. विजयंती है तो 1961 के. OBC है तो फिर 1967 के प्रूफ लगते हैं. अगर तुम भले ही 20 साल से 30 साल से महाराष्ट्र में रह रहे हो, डोमिसाइल निकाला है, तो भी आपको जो है महाराष्ट्र का कास्ट सर्टिफिकेट नहीं मिलेगा अगर आप उस मानक दिनांक के पहले से महाराष्ट्र में नहीं रहते हो. तो ऑब्वियसली आपको महाराष्ट्र का कास्ट सर्टिफिकेट नहीं मिलेगा तो आप नॉन क्रीमी लेयर भी नहीं बना सकते. लेकिन अगर आपका कास्ट सर्टिफिकेट दूसरे राज्य का है तो आपको महाराष्ट्र में माइग्रेंट कास्ट सर्टिफिकेट मिल जाएगा. लेकिन वो माइग्रेंट कास्ट सर्टिफिकेट से आप महाराष्ट्र के जो OBC प्रवर्ग के जितने भी बेनिफिट्स है वो नहीं ले पाओगे. लेकिन आप जो सेंट्रल पोस्ट है, जो सेंट्रल गवर्नमेंट के वैकेंसीज बोलो या सेंट्रल गवर्नमेंट के जो कॉलेजेस महाविद्यालय है उसके एडमिशन में सेंट्रल यानी ऑल इंडिया कोटा की जो सीट्स है वहां पे आप माइग्रेंट कास्ट सर्टिफिकेट से अप्लाई कर सकते हो. अब उसके अंदर जो है आपको कास्ट वैलिडिटी यानी महाराष्ट्र का कास्ट सर्टिफिकेट नहीं है तो ऑब्वियसली वैलिडिटी भी जरूरत नहीं. लेकिन सेंट्रल के जो भी है उसके लिए तुमको सेंट्रल का कास्ट सर्टिफिकेट और सेंट्रल का जो है सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट को वैलिडिटी नहीं रहती है. भले ही महाराष्ट्र के अंदर जितने भी सेंट्रल कॉलेजेस है या तो सेंट्रल के जो रिक्रूटमेंट है उसमें आप वो सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट से आप उसका बेनिफिट ले सकते हो. लेकिन महाराष्ट्र के आरक्षण के फायदे वो नहीं ले सकते. नेक्स्ट क्वेरी आहे, हॅलो सर, आजोबांच्या सर्व्हिस सर्टिफिकेट आहे पण त्यावर कास्ट मेन्शन नाही, पण सर्व्हिस जॉईनिंग डेट आहे 1941. मला कास्ट व्हॅलिडिटी काढायची आहे. मी कास्ट सर्टिफिकेट या सर्व्हिस सर्टिफिकेट वर काढले आहे. वडिलांची LC आणि कास्ट सर्टिफिकेट आहे माझ्याकडे. हे बघा, मुळातच आजोबांचा जो सर्व्हिस बुक आहे त्याच्यावरती जातीचा उल्लेख नसल्यामुळं तुम्ही जात सिद्ध करण्याचा जो तुमचा एक डॉक्युमेंट आहे तो होत नाही. फक्त आजोबांचा जो सर्व्हिस बुक आहे तुम्ही महाराष्ट्रातील रहिवासी मानक दिनांक पूर्वीपासून होत आहेत हे तिथं तुम्ही सिद्ध करू शकता. म्हणजे आपल्याला 2 गोष्टी सिद्ध करायच्या असतात. एक, आपण महाराष्ट्रामध्ये मानक दिनांक पूर्वीपासून राहतोय आणि प्लस जाती संदर्भामधले पुरावे. आता जाती संदर्भामधले पुरावे तुमच्या मानक दिनांकापूर्वी जर नसत
आता वडिलांचे जी तुमची एलसी आहे तर त्याच्यावरती बघा मानक दिनांक पूर्वीचा तो म्हणजे एलसीचा डेट कव्हर करतो का. आता एलसी मध्ये त्याच्यामध्ये डेट ऑफ बर्थ डेट कन्सिडर करत नाही. एलसीच्या बाबतीमध्ये तुम्ही शाळेत कधी ऍडमिशन घेतले ती कन्सिडर केली जाते. तर ते बघा. आणि जर तुमचा मानक दिनांक होत असेल तर ठीक आहे, मग समितीला म्हणजे काही अडचण येत नाही. मात्र जर समितीचं समाधान झालं नाही तर मग ते विजिलन्स इन्क्वायरी म्हणजे गृह चौकशी करून मग तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी देतील. तर प्रयत्न करा जितके जास्तीत जास्त मानक दिनांकाचे जुने पुरावे असतील ते भलेच लांबचे नातलग असेल तर ते जोडून काढण्याचा प्रयत्न करा. लांबचे नातलग असल्यावरती तुम्हाला फक्त वंशावळ सविस्तर विस्तृत करा आणि लांबचे नातलग असले तर तुम्हाला ऍडिशनल जे महसुली पुरावे पण तिथं जोडण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट क्वेरी आहे की सर हाऊ टू फिल कास्ट व्हॅलिडिटी विदाउट बोनाफाईड सर्टिफिकेट, प्लीज हेल्प. हे बघा, बोनाफाईड सर्टिफिकेट जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला कॉलेजमधला जो फॉर्म 15A असतो तो म्हणजे भरून आणि त्या शाळेच्या मुख्याध्यापकाची त्याच्यावर शिक्का घ्यायचा असतो. आणि समजा तुमच्याकडं जर तुम्ही 10वी वगैरे मध्ये जर शाळा सोडली असेल तर त्याची एलसी असेल तरी तीही लावली तरी चालतंय. नेक्स्ट क्वेरी आहे सर मी जळगाव व धुळे या भागामध्ये समितीने म्हणजेच माझे कोळी नाहीत, माझ्याकडे 5-6 पुरावे आहेत तरी व्हॅलिडिटी देत नाही. सिद्ध करण्यासाठी जनगणना आधार घेऊन कोणत्या वर्षीचा घ्यावा. हे बघा, आता मुळातच जे आहे एसटी कास्ट मधल्या एसटी काय एससी एसटी हे जे कास्ट आहे याच्यामधल्या काही कास्ट त्या ठराविक जिल्ह्यामध्येच आढळतात आणि त्या समितीला माहित असतो त्या कास्ट कोणकोणते आहेत, त्यांच्यामध्ये त्यांची आडनावं कोणकोणती वापरली जातात, या सगळ्या गोष्टी समितीच्या रेकॉर्ड मध्ये असते. आणि ज्यावेळेस आपण तिथं जर त्या जिल्ह्यामध्ये ती कास्ट नसेल तर मग तिथं आपल्याला अडचण होते. आता याच्यासाठी जो जनगणना आहे जनगणनेचा रेकॉर्ड मध्ये पण फक्त एक मराठवाडा म्हणजे जे औरंगाबाद विभागामध्येच फक्त जनगणनेचा एक जे तो सापडतो, बाकी दुसरीकडे सापडत नाही. आपले दर्शक कॉमेंट्स करतात, नमस्कार माझी जात मल्हार कोळी आहे, माझ्या घरात सख्या चुलत भावाची व बहिणीची कास्ट व्हॅलिडिटी आणि 1950 पुराव्यासाठी आजोबांच्या शाळेचा एलसी आहे व त्या जातीची नोंद आहे. माझे जॉब साठी या महिन्यात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, पण नाशिक समितीने माझा कास्ट सर्टिफिकेट जप्त केलंय व अवैध केलंय. याबाबत मी वर्षे आधी हायकोर्ट मध्ये केस टाकली पण त्यावर सुनावणी झाली नाही. आता जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला मला बोलवलं तर मी काय करू. तिथे कास्ट सर्टिफिकेट नसेल तर मला अपात्र ठरवतील. हे बघा, आता त्यांनी जर समितीने तुमचा ओरिजिनल कास्ट सर्टिफिकेट जप्त केला असेल तर त्याला काहीही पर्याय नाही. तर याचा अर्थ तुमच्याकडे आता कास्ट सर्टिफिकेटच नाही तर तुम्हाला व्हेरिफिकेशनला नक्कीच अडचण होणार आहे. आता याच्यासाठी म्हणजे कोणताही असा म्हणजे कायद्यानुसार कोणताही असा मार्ग नाहीये, कारण समितीनेच तो जप्त केलाय अवैध असल्याने. नेक्स्ट क्वेरी आहे सर मी तहसीलदारला भेटलो होतो, ते म्हणतात पुन्हा सगळं कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी पण माझी पण कास्ट झाली. हे बघा, आता तुमच्याकडं कास्ट सर्टिफिकेट होतं त्याला तुम्ही व्हॅलिडिटी घेतली होती, परंतु तुमचा कास्ट सर्टिफिकेट आता हरवलंय. आणि मुळातच जी कास्ट व्हॅलिडिटी आपल्याला भेटते तर ती आपण जो कास्ट सर्टिफिकेट तिथं सादर केलेला असतो त्या कास्ट सर्टिफिकेटला व्हॅलिडिटी मिळालेली असते. म्हणजे आपण ज्या जातीचा दावा करतो त्यासाठी आपण कास्ट सर्टिफिकेट देतो आणि तो जो कास्ट सर्टिफिकेट आहे त्याची सगळी माहिती कास्ट व्हॅलिडिटी मध्ये असते. जसं कास्ट सर्टिफिकेट वरचा म्हणजे आपला जातीचा सिरियल नंबर असतो, त्याच्यानंतर
आउटवर्ड डेट वगैरे ह्या गोष्टी तिथं मेन्शन असतात. म्हणजेच आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी बरोबर कास्ट सर्टिफिकेट हा मग ज्यावेळेस व्हॅलिडिटी मिळते त्यावेळेस कास्ट सर्टिफिकेटला अति महत्व येतो. कारण तो जर हरवला तर आपली व्हॅलिडिटी ही काहीच कामाची नाही. आता तुम्ही तहसीलदारकडे गेलेला तर तुम्ही ते हे गोष्ट बरोबर आहे का डुप्लिकेट कास्ट सर्टिफिकेट भेटत नाही आणि त्याच्यासाठी असं कोणताही म्हणजे प्रोसेस नाही. तर त्यावेळेस तुम्हाला ते तहसील ऑफिसवाले सांगणार तर नवीन कास्ट सर्टिफिकेट काढा. परंतु आता तुम्ही एक काम करायचंय का तुम्ही तहसीलदारांना किंवा SDO प्रांत अधिकारी यांना भेटा, सर माझी कास्ट सर्टिफिकेट होती ती हरवलेली आहे परंतु त्या कास्ट सर्टिफिकेटला मला व्हॅलिडिटी मिळालेली आहे. सर जर मला हा जो कास्ट सर्टिफिकेट आहे तर माझ्याकडे झेरॉक्स आहे त्याला सर्टिफाईड करून द्या आणि ते सर्टिफाईड केल्यानंतर तो जो कास्ट सर्टिफिकेट आहे तुम्हाला मग ती व्हॅलिडिटी आणि तो सर्टिफाईड कास्ट सर्टिफिकेट मग तुम्ही तिथं वापरू शकता. तर त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे तहसीलदार किंवा SDO ना भेटून तो तुमच्याकडे जो हरवलेला कास्ट सर्टिफिकेटचे झेरॉक्स असेल त्याला सर्टिफाईड करून घ्या प्लस एक पोलिसांची FIR म्हणजे करून ठेवा का माझा कास्ट सर्टिफिकेट सो अँड सो तो हरवलेला आहे, गहाळ झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट एक अफिडेविट करून घ्यायचंय. तर ह्या गोष्टी तुम्ही केल्यानंतर आणि प्लस एक नव्याने पण कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या. म्हणजे तुमच्याकडं कुठेही देताना सर्टिफाईड म्हणजे जुनं हरवलेल्याचा सर्टिफाईड कॉपी, अफिडेविट, नवीन कास्ट सर्टिफिकेट आणि तुम्ही जे जुनं कास्ट सर्टिफिकेट सर्टिफाईड करून घेतलं ते आणि व्हॅलिडिटी हे डॉक्युमेंट्स तुम्ही कुठेही अपलोड केला किंवा दिलं तर काही अडचण येणार नाही. तर मित्रांनो आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.